मी सोलापूर आणि माझे सोलापूर परिवर्तन व विकास समितीच्या कार्याचा मुहूर्तमेढ भारत मातेच्या साक्षीनं वेशभूषामध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी संपन्न होतो. 1992 पासून मी विष्णू कारंपूर महाराजांना ओळखतो. समाजासाठी सर्वसामान्य लोकांसाठी काम करण्याची जिद्द आणि हुटुटी आज वय वर्ष 60च्या वर ते झालेले आहे. वयाच्या 60व्या वर्षी माणूस रिटायर झाल्यानंतर आपलं कुटुंब आणि आपल्या आरोग्याकडे लक्ष ठेवतो. 69 पण एक 18 वर्षाच्या तरुणाला वाचवेल अशा पद्धतीचा ध्यास घेऊन आज सोलापूरला परिवर्तनाची संकल्प करण्याचा ध्यास घेतलेला आहे. आणि हे विशेष अवघड नाही आहे. ज्याच्या मनगटामध्ये आणि त्याच्या हृदयामध्ये लोक कल्याण करण्याची प्रखर इच्छाशक्ती आणि अंतःकरणापासून त्याग करण्याची वृत्ती असते, तीच लोक जीवनामध्ये यशस्वी नेतृत्व करू शकतात. त्याच्यापैकी विष्णू कारंपूर मला हरकत नाही. आपल्याला सर्वांना परिचित आहे जे विविध कामगार संघटनेचे असेल, विविध पक्षाच्या एका मोठ्या पक्षाच्या पदाधिकारी म्हणून काम केले. सोलापूरमध्ये ते सुपरिचित आहे. पण त्यांच्या मनामध्ये काहीतरी सतत चाललेलं असतंय. उगा प्रसिद्धीसाठी म्हणून कधी कधी करत नाही. पण ज्या पक्षामध्ये असतील, ज्या संघटनेमध्ये असतील, त्या संघटनेची धुरा सांभाळत असताना अत्यंत निष्ठेने आणि मनोभावे त्यांनी काम केलेलं आहे. त्या संघटनेला प्रतिष्ठा आणण्याचं, त्या संघटनेला वैभव निर्माण करण्याचं कामही त्यांनी केलेलं आहे. हे खरोखरच आपल्या सर्वांना मान्य करावं लागेल. पण काही वेळेला त्यांच्या मनामध्ये काही गोष्टी करायच्या असत असताना पक्षीय राजकारणामुळं किंवा पक्षीय काही हितसंवादामुळं त्यांना ते करणं अवघड होतं. पण त्यांनी आता राजकीय गव्हाचे कोंडे बाजूला ठेवलेले आहेत आणि आता निर्भीडपणे आणि ते लढवायचे. कणखरपणा त्यांच्या अंगामध्ये रक्तामध्ये विरलेला आहे. त्यांच्या डोक्यामध्ये विजन आहे. सोलापूर शहराने काय करावं हे विजन घेऊन आज ते निघालेले आहेत. आणि निश्चितच एखादं आपल्याला, आपण भारत देशाचे सर्व नागरिक आहोत. 150 वर्ष या देशामध्ये इंग्रजाने आपलं राज्य केलं. पण एक तुटीनं सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून, सर्वसामान्य नागरिकांपासून मोठमोठ्या नेत्यांनी एकजुटीनं संघटन केला म्हणून स्वातंत्र्य मिळालं. त्याच पद्धतीनं आज विष्णू कारंपुरी आज जे कार्य हाती घेतलेले आहे, आज एवढी जी लोक आहेत, सुरुवातीला एखादा कार्य करत असताना लोकांना त्याची कुचक्ष्टा वाटते, लोक टीका करतात. पण त्यांचं कार्य जेवढं चालू होतं ते लोकांच्या मनामध्ये जेवढं पोचतं, घराघरामध्ये पोचतं, वाड्या वस्त्यावर जेवढं पोचतं, त्यावेळी लोकांना खऱ्या अर्थानं कळून सुद्धा की हीच व्यक्ती सोलापूरच्या विकासासाठी आणि काहीतरी करण्यासाठी जी धडपड करते त्याला मोठ्या प्रमाणामध्ये उत्तमपणामध्ये साथ देण्याशिवाय राहणार नाही अशी मला खात्री आहे. आणि ज्यावेळी त्या सर्व गोष्टीला आपण उज्ज्वल यश मिळेल, त्या सर्व गोष्टीला आपण जेवढे ठिकाणी उपस्थित आहात ते साक्षीदार आहात, त्या सर्व येणाऱ्या काळाच्या यशस्वीतेला आपण सर्वांनी आपण या ठिकाणी सुद्धा मला निश्चितपणे सांगायला आवडेल, आपण सर्वजणी साक्षीदार होताल एवढीच या ठिकाणी मला निश्चित सांगायचंय. महाराज, मला एक सांगायचं आहे की राजकारणामध्ये लोक यायला घाबरतात. आता व्यासपीठावर बघितलं की चव्हाण साहेब असतील, राठोड साहेब असतील, आपले पत्रकार मित्र असतील, डॉक्टर फडगुरे साहेब असतील, प्राध्यापक असतील, खोटा साहेब असतील, ही एखाद्या राजकीय नेत्यांपेक्षा प्रकल्प असलेले प्रशासकीय क्षेत्रात असेल, सामाजिक क्षेत्रात असेल, वैद्यकीय क्षेत्रात असेल, शैक्षणिक क्षेत्रात असेल, व्यावसायिक क्षेत्रात असेल, हे निपुण झालेले आहेत. ह्या लोकांना कुठे व्यासपीठ मिळवलं, ही लोक त्या सर्व राजकीय त्या वातावरणापासून ते लांब राहतात.
पण आज सोलापूर, मी सोलापूर, माझे सोलापूर ही परिवर्तनाची जी आपण जी संकल्पना घेतलेली आहे त्या संकल्पनेमध्ये सर्व राजकीय विविध लोकांना आपण एकत्रित करा. चांगल्या लोकांचा अनुभव समाजाच्या परिवर्तनासाठी निश्चितच उपयोगी पडेल. मग त्याचे सर्वसामान्य मला सांगायचं आहे, सामान्य कार्यकर्ते असेल, तरुण असतील, वयोवृद्ध असतील, त्यांनी या परिवर्तनाच्या या संकल्पामध्ये आपण सर्वांनी निश्चितपणे सामील व्हावं असं माझी कळकळीची विनंती आहे. ठीक आहे, ज्याला जे व्यावसायिक असतील, कुठल्याही कार्यकर्त्यांना आर्थिक लागतोय त्यांनी आर्थिक मदत करावी. त्यांना प्रशासकीय अनुभव आहे त्या लोकांनी प्रशासकीय अनुभव सुद्धा करावा. जी लोक पत्रकार क्षेत्रात काम करते, चांगल्या गोष्टींचं प्रसिद्धी लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करावं. जी लोक संघटनेसाठी काम करतात, जे कष्ट करतात, त्यांनी स्वतःचं कष्ट द्यावं. या सर्व गोष्टी आपण विष्णू कारंपुरी महाराजांच्या ज्या पाठीमागे निश्चितपणे आपण सर्वांनी एक दिलानं, एक मनाने, एक विचारानं आपण त्यांना साथ दिली तर खऱ्या अर्थानं आज विष्णू महाराज कारंपुरी यांनी उचललेले शिवधनुष्य हे निश्चितच सोलापूर शहरामध्ये परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही एवढा आत्मविश्वास मला आहे. मला या ठिकाणी बोलवलं आणि माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी बोलवण्याची संधी दिली आणि आपण करीत असलेल्या या कार्याला माझ्या अंतःकरणापासून तन मन धनानं मी तुम्हाला निश्चितपणे तुम्हाला मी साथ देईन आणि आपण शपथ घेतलेली आहे शेवटच्या श्वासापर्यंत समाजसेवेचे व्रत आपण घेतलेले आहे. त्या व्रताला मी सलाम करतो आणि तुमच्या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा देऊन तुमच्या बरोबर सहकारी म्हणून मी तुमच्या पाठीमागे निश्चितच उभा राहील. एवढी या ठिकाणी माझे विचार व्यक्त करतो आणि सांगतो. वंदे मातरम.